अशक्य गोष्ट शक्य होणार नाही असे वाटले की दिल्ली बहुत दूर है असे म्हटले जाते। परंतु हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता येथील युवा शेतकऱ्याला मात्र दिल्ली खूप जवळ झाली होती। भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ऐतिहासिक सोहळ्याचे विशेष निमंत्रण हिंगोलीतल्या युवा शेतकऱ्याला मिळाले होते। या संबंधीचे प्रधानमंत्री कार्यालयाचे निमंत्रण त्यांना प्राप्त झाले असून महाराष्ट्रातील 2 भाग्यवंत निमंत्रितांमधील ते एक ठरले होते। खानापूरचे हे शेतकरी दाम्पत्य दिल्लीकडे रवाना झाले होते। भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून सोहळ्याचे आयोजन केले जाते। यावर्षीही प्रजासत्ताक दिनी ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। सदर सोहळ्याला देश विदेशातील निवडक मान्यवरांना निमंत्रित केले जाते। वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्यांनाही आवर्जून सोहळ्यासाठी पाचारण केले जाते। यावर्षीच्या सोहळ्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांचा समावेशही निमंत्रितांमध्ये करण्यात आला होता। यासाठी महाराष्ट्रातून 2 शेतकऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते। खानापूर चित्ता येथील रामदास बळीराम जाधव व त्यांच्या पत्नी सुरेखा या दोघांना लाल किल्ल्यावरील प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचे विशेष निमंत्रण मिळाले होते। प्रधानमंत्री कार्यालयाकडून त्यांना विशेष निमंत्रण पाठवण्यातही आलेले होते। 38 वर्षीय शेतकरी रामदास जाधव हे दिल्लीकडे विशेष सोहळ्यासाठी रवाना झालेले होते। हा देशातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभार्थी म्हणून त्यांना शेतकऱ्यांचा सन्मानासाठी ही संधी मिळाली होती। तरुण वयातच हा सन्मान प्राप्त झाला असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून त्यांच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलेला हा सन्मान फार मोठा आहे। हा सन्मान फक्त त्यांचा एकट्याचा नाही तर देशातील सबंध शेतकऱ्यांचा केलेला सन्मान आहे। नेहा काळे, GM न्यूज, हिंगोली।